बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. गेल्या 2-3 दिवसापासून माझ्या तोंडी तुम्हाला एक वाक्य वारंवार ऐकवयास मिळतंय. ज्यावेळेस कर्म वसुलीला निघतं, ज्यावेळेस केलेलं वाईट कर्म वसुलीला निघतं, त्यावेळेस कुठलाच वशिला चालत नाही. हे मी तुम्हाला वारंवार गेल्या 2-3 दिवसापासून वारंवार सांगतोय, कारण तशा प्रचिती गेल्या 2-3 दिवसापासून विशेषतः मला महाराष्ट्राच्या राजकारणात विशेष पाहायला मिळत आहेत आणि वारंवार पाहायला मिळत आहेत. अगदी आजचीच तुम्हाला मी 2 उदाहरणं सांगणार आहे. अगदी आजचीच. सगळ्यात पहिलं उदाहरण हनुमान चालिसेच्या नावाने, म्हणजे देवाच्या नावाने राजकारण केलेल्या त्या स्त्रीविषयी आहे, जिने हनुमान चालिसा बदनाम केली. नवनीत राणा, खासदार, अमरावती. कसा कर्माचा फेरा असतो पहा ना, कसा उलटतो. ह्याच जन्मात त्याची फळं तुम्हाला चाखावी लागतात आणि ती भोगून जायची असतात, कर्माची फळं. या नवनीत राणांना काल स्वतःच्या राष्ट्रीय युवा स्वाभिमान पार्टी वगैरे काहीतरी पक्ष आहे त्यांचा, अमरावतीमध्ये स्थानिक जिल्ह्याचा पक्ष आहे, या पक्षाचा राजीनामा द्यावा लागला. बरं, स्थापना कोण, संस्थापक अध्यक्ष कोण, तर स्वतःचे त्यांचेच पती. आता तुम्ही विचार करा, स्वतःच्या पक्षाचा राजीनामा द्यावा लागतो. याचं कारण काय आहे माहितीये तुम्हाला? कारण फक्त एवढंच की तुम्हाला भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर निवडणूक जर तुम्हाला लढवायची असेल तर तुम्हाला स्वतःचं नाही, कुठल्याही अपक्षाचं चिन्ह नाही, तर भारतीय जनता पक्षाचं कमळ वापरायचंय. त्यासाठी तुम्हाला त्यांचा सदस्यत्व घ्यावं लागणार, त्यासाठी तुम्हाला त्या पक्षात प्रवेश करावा लागणार, त्यासाठी तुम्हाला तुमच्या पहिल्या पक्षाचा राजीनामा द्यावा लागणार. सध्या कागदोपत्री सगळे एकदम व्यवस्थित राहत असतात. त्यामुळे विचार करा, स्वतःच्या नवऱ्याने स्थापन केलेल्या पक्षाचा राजीनामा देऊन या भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश, एकाच घरात, नवरा वेगळ्या पक्षात, बायको वेगळ्या पक्षात. हे सगळं करत असताना तिला अश्रू अनावर झाले. मी कुठेही अश्रूंची विटंबना करणार नाही, अश्रूंचा अनादर करणार नाही. असू शकतात अश्रू, हे खरे असू शकतात, पण याला मी नाव काय देतो? याला मी नाव देतो कर्माची फळं किंवा कर्माची वसुली. केलेली वाईट कर्म तुम्हाला ह्याच जन्मात फेडून जायची असतात. तुम्ही एक थोडंसं बॅकग्राऊंड जा, म्हणजे थोडंसं त्यांचा पूर्व इतिहास लक्षात घ्या. अगदी काही काळापर्यंतच त्यांच्या त्या जातीच्या प्रमाणपत्राचं तुम्ही सर्वांनी ऐकलं असाल, ते अवैध ठरवण्यात आलं. माननीय सुप्रीम कोर्टाने देखील त्याच्यावर ताशेरे ओढले. अजूनही ते प्रकरण सुप्रीम कोर्टाने निकाल दिल्यानंतरही त्याची कुठेही ते पालन झालं नाही, निर्णयाचं पालन झालं नाही. त्यांची खासदारकी ही कुठे रद्द झाली नाही. अगदी त्यांनी सबंध 5 वर्षाचा काळ पूर्ण केलेला आहे. ठीक आहे, शेवटी काय चाललंय तुम्हा सर्वांना माहितीये. न्यायाचं, प्रशासनाचं काय कसं चाललंय तुम्ही सर्व पाहताय. आणखी थोडं पाठी जाऊयात. ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा काळ होता, त्यावेळेसही स्टंटबाजी करणारे हे बंटी बबली, अमरावतीचं दाम्पत्य, हे मुंबईमध्ये येऊन मातोश्रीच्या बाहेर हनुमान चालिसेचं पठण करणार होते म्हणे. शिवसैनिकांनी द्यायचा तो चोप दिला. बघा, हनुमान चालिसेचं कोणाला वावडं नाही. आपण सारे हिंदू, आपलं आराध्य दैवत हनुमानाची पूजा करणं हा भाग्याचा क्षण. पण एखादी व्यक्ती जाणून बुजून काहीतरी स्टंट करण्याच्या बहाण्याने तुमचा वापर करत असेल, विचार करा ना. ज्यावेळेस सरकार स्वतःची आली, मोडून तोडून आली, त्यावेळेस ही स्टंट करणारी बंटी बबलीची जोडी कुठे गायब झाली होती? एकदाही कुठेही हनुमान चालिसेचं पठण नाही. मग काय देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार रोज सकाळ, दुपार, संध्याकाळ हनुमान चालिसेचं पठण करत सुटले होते का? नाही. मग त्यांच्या घराबाहेर कुठलंही आंदोलन न करणारी ही बंटी बबलीची जोडी आज गायब. म्हणजे भगवान हनुमानाने देखील, त्या बजरंग बलीने देखील यांना राजकारणातून वाचवलं नाही. इतकी यांची ती भेकड, ती स्टंट करण्याची पद्धत होती. देवाला सुद्धा यांनी सोडलेलं नाही. शिवसैनिकांनी काय द्यायचंय तो चोप दिला. 15 दिवस यांना जेलमध्ये देखील ठेवलं होतं. आज ही रडण्याची पाळी आली. एकदा तुम्ही त्यांचा हा व्हिडिओ पहा, तुम्हाला कळेल काय वेळ आली आहे यांच्यावर. हा व्हिडिओ पहा नक्कीच. आपल्या खासदार नवनीत राणा या युवा स्वाभिमान पार्टीच्या राष्ट्रीय महिला कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत होत्या. आता भाजपामध्ये त्यांना तिकीट दिल्यामुळे आता ते आपला युवा स्वाभिमान पार्टीचा
राष्ट्रीय महिला कार्याध्यक्ष पदाचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा आपल्या राष्ट्रीय कार्यकारिणीकडे या ठिकाणी सुपूर्द करत आहेत. खासदार सभागती नवनीत तेराणा यांचा राजीनामा या ठिकाणी स्वीकारावा आणि आम्ही त्यांना युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने आश्वस्त करतो की या ताकदीच्या लढाईत आम्ही सर्वजण ताकदीने त्याच्या पाठीशी उभे राहू. आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. या ठिकाणी त्यांना अश्रू आवडत नाहीये. या ठिकाणी त्यांना अश्रू आवडत नाहीये कारण त्या पार्टीला त्यांनी मोठं केलं. आज त्या पार्टीने त्यांना राष्ट्रीय स्तरावर ओळख दिली आणि त्या राष्ट्रीय स्तरावरच्या ओळखीचा आता त्या मोठ्या स्तरावर जात आहे. युवा स्वाभिमान हा आपला परिवार आहे, तो आपला कुटुंब आहे. माननीय श्री आमदार रवीजी राणा, संस्थापक अध्यक्ष युवा स्वाभिमान पार्टी, माननीय महोदय मी सौ नवनीत रवी राणा राष्ट्रीय युवा स्वाभिमान पार्टीची राष्ट्रीय महिला कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत होती. आज दिनांक 27 मार्च 2024 रोजी मी युवा स्वाभिमान महिला कार्याध्यक्ष पदाचा व प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा देत आहे. पार्टीने आजपर्यंत जो मला मान सन्मान दिला, सहकार्य केले, त्याबद्दल मी संपूर्ण युवा स्वाभिमान पार्टीचे आभार मानते. कृपया माझा राजीनामा स्वीकारून मला सर्व जबाबदारीतून मोकळे करावे ही विनंती. एक छोटेसे संघटनाला एक मोठे पक्षाचं रूप देणं जिल्ह्यात एक आमदार ज्या पक्षाने आमचे घडवलं, तिसऱ्यांदा एक पक्षाचे ते आमदार आणि त्याच पक्षाने एक खासदार अमरावतीला दिलं आणि त्याच पक्षाने एक छोटेसे कार्यकर्त्याला एवढे मोठी जबाबदारी खासदार म्हणून एक अमरावतीच्या रूपाने दिलं आणि आज त्या कार्याचं आपल्याला राजीनामा जेव्हा व्हिडिओ पाहिल्यानंतर असं वाटतं एक क्षण ती सासरी जाताना मुलीची अवस्था कशी असते, त्यांची ह्यांची कंपॅरिझन होऊ शकत नाही. त्या भावना पवित्र असतात, या भावना अपवित्र आहेत. यानं त्या प्रकारे मला खासदारकी मिळाली पाहिजे, माझी खासदारकी टिकून राहिली पाहिजे, यासाठी हा सारा स्टंट आहे. यानं त्या प्रकारे ही म्हणते ज्या पक्षाने एक आमदार एवढा मोठा पक्ष केला, आम्ही एक आमदार झाला, आमदाराच्या बाबतीत मी मानू शकतो, पण ह्या पक्षाने एक खासदार दिला, चुकीचं बोलायचं नाही, चुकीचा मेसेज समाजाला द्यायचा नाही. या पक्षाने खासदार केलेलं नाहीये. जो कोणी युवा स्वाभिमान पक्ष, मला त्याचं नाव आठवत नाही, काय त्यांच्या पक्षाचं नाव, या पक्षाने खासदार दिलेला नाहीये. हा खासदार विचार करा आणि आभार माना त्या पवार साहेबांचे, शरद पवार साहेबांचे आभार माना. मागच्या वेळेस काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या पाठिंब्यावर नवनीत राणा कौर या खासदार म्हणून निवडून आल्या होत्या. त्यावेळेस अमरावती लोकसभेला राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा उमेदवार दिला गेलेला नव्हता. त्यांचं सारं मतदान नवनीत राणा कौर यांना मिळालं होतं. भारतीय जनता पक्षाचे आणि शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आनंदराव अडसूळ होते. त्यांचा तर पत्ताच कट झाला म्हणा. काय त्यांना भेटलं ह्या सगळ्यातनं मला माहित नाही. जसं आढळरावांची परिस्थिती झाली, तुला ना मला घाल कुत्र्याला अशी परिस्थिती झाली. आज मानाने जर शिवसेनेत राहिले असते, आज मानाने पुण्याचे खासदार झाले असते. असो, हे असतं कर्माचा फेरा. मी उगाच म्हणत नाही, वसुलीला आल्यानंतर कर्म कुणाचा वशीला चालत नाही. अडसुळांचंही तेच चालू आहे. आता ज्यावेळेस काँग्रेस राष्ट्रवादीने पाठिंबा दिला, त्यांनी कुठेही अशी अट घातली नाही की राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर तुम्ही निवडणूक लढा किंवा काँग्रेसच्या पंजाच्या चिन्हावर तुम्ही निवडणूक लढा. पण भारतीय जनता पक्ष बघा कसा दिसेल तर माझाच कमळ, राहील तर माझाच कमळ, इतर कुठलंही नाही. भारतीय जनता पक्षाने उमेदवारी देताना सबंध अट घातली की जर तुम्ही निवडणूक लढणार असाल तर ती कमळाच्या चिन्हावर लढणार. आणि हीच परिस्थिती 19-20च्या फरकाने या साऱ्या गद्दार खासदारांची देखील होणार आहे. अजून त्यांची जागा वाटपच होत नाही, पहिली यादी सुद्धा आली नाही. शिवसेनेने आपले 17 खासदार घोषित देखील केले, यांची अजून एक यादी देखील आली नाही. यांचे विद्यमान खासदार मग कोल्हापूरचे मंडलिक असतील, नाशिकचे गोडसे असतील, तिकडे हेमंत पाटील असेल, वाशिमची भावना गवळी असतील. अतिशय दयनीय अवस्था, अतिशय दयनीय अवस्था. त्यातल्या एक मंडलिकांचा मी तुम्हाला एक व्हिडिओ देखील दाखवणार आहे, याच व्हिडिओत दाखवणार आहे. हा आहे कर्माचा फेरा. त्या पवार साहेबांनी तुम्हाला तुमच्या पक्षाच्या चिन्हावर लढू दिला आणि तुम्ही आज गमजे मारताय की आमच्या पक्षाने खासदार दिला, तुमच्या पक्षाने खासदार दिलेला नाही.
खासदारकीसाठी 6 विधानसभा क्षेत्रांमध्ये ते प्राबल्य असावं लागतं. तुमचं प्राबल्य फक्त एका मतदारसंघामध्ये. आज बच्चू कडू देखील तुम्हाला साथ देत नाही, म्हणजे 2 मतदारसंघ वजा झाले तिथनं. त्यामुळे भारतीय जनता पक्षाशिवाय आम्हाला, कारण मागच्या वेळेस काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, यावेळेस भारतीय जनता पक्ष, तुमचं स्वतःचं तिथे काहीही योगदान नाही. त्या देशाच्या संसदेमध्ये फक्त नौटंकी करायची, एवढीच कामं आपल्याला. आज भारतीय जनता पक्ष पाठीशी नसेल तर संपलं, तुमच्या घरातली आमदारकी पण टिकणार नाही, अशी दयनीय अवस्था तुमची. त्यामुळे ठीक आहे, तुम्ही जे काही केलं ते केलं.